जे ह्या मातीचा युवक ज्यांनी 1952 साली भारताला मेडल मिळवून दिलं, त्यांचं हे आणि कराड महानगरपालिकेच्या जन्मशताब्दीनिमित्त ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ स्मृती स्तंभाचे लोकार्पण माननीय पृथ्वीराज चव्हाण जे मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. या ठिकाणी राजेश आत्माराम यादव, ॲडव्होकेट कुमारी विद्या राणी घनश्याम साळुंखे, त्याचबरोबर सुभाषराव पांडुरंग पाटील, नगरसेवक सुरेखा पालकर, पावसकर, पवार, हनुमंत पेडकर, माने, हल्ले, सुरवडे, भगवान पाटील, जयंत देसाई, यादव, वायकंदे, त्याचबरोबर सावरले, निजुरे, आंबेकरी, पवार, कराडे, शिंदे, त्याचबरोबर कदम, पावसकर, गोडे, पाटील आणि पवार अशी सन्मान्य व्यक्तींच्या उपस्थितीत सहकार्याने हा लोकार्पण सोहळा संपन्न ऑलिम्पिक ज्योत तेवत ठेवण्याची प्रक्रिया झालेली आहे. या ठिकाणी आपण के.डी. जाधव सर, जे कमिशनर ऑफ पोलीस मुंबई शहर, यांच्या घरी आपण आहोत आणि त्यांनी जे भारतासाठी जे पहिलं ऑलिम्पिक मेडल वैयक्तिक स्वरूपाचं कुस्ती क्षेत्रामधलं मिळवलेलं आहे आणि त्यांच्या घरी आपण आहोत. त्यांच्या सहकुटुंब हा त्यांचा फोटो आहे आणि त्यांचे चिरंजीव सन्माननीय रणजित सर या फोटोमध्ये आपल्याला दिसतात, त्यांच्या पत्नी. आज आपण या ठिकाणी दिसतंय की त्यांनी जे अर्जुन पुरस्कार जो राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर हा मिळालेला आहे, त्यांच्या पत्नींनी तो स्वीकारलेला आहे. या ठिकाणी तो काचेमध्ये परावर्तन दिसलं तरी पूर्ण फोटो आपल्याला दिसतोय. आज महाराष्ट्राचा हा शिवाजी महाराजांचा मावळा, ज्याने ऑलिम्पिकचा सोहळा हा भारतीय नागरिकाला, भारतीय जे देशातल्या सर्व नागरिकांना तो सोहळा उजळून टाकण्याची संधी या ठिकाणी या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दिलेली आहे. त्यांच्या सौभाग्यवती आज आपण त्यांचे जे मेडल मिळवलेले आहेत त्या सर्व मेडल आपण ट्रॉफी सह पाहत आहोत. या सर्व ट्रॉफी त्यांच्या आहेत, ज्याच्यामध्ये ऑलिम्पिक मेडल सुद्धा ठेवलेलं आहे. आणि ही जी प्रत्येकाची जी भावना आहे भारतीय नागरिकांची, किंवा खाशाबा जाधव सरांना भारतरत्नच द्यायला हवं, कारण त्यांनी पहिलं मेडल मिळवलं. 204 देशामध्ये भारताचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल केलंय. ऑलिम्पिकमधलं हॉकीच्या नंतर जे सांघिक मेडल्स जे आहेत, सुवर्णमय मेडल्सच्या नंतर हे ब्रॉन्झ मेडल, हे पहिलं मेडल जे आहे, ज्या मातीतलं मेडल आहे ते या ठिकाणी खाशाबा जाधव सरांनी मिळवून दिलेलं आहे. आणि हे
खाशाबा जाधव सरांचं हे हा फोटो जे मारुती आडकर सर आणि आपणाला खाशाबा जाधव सर या ठिकाणी दिसत आहेत. इंदिरा गांधींच्या बरोबर पण त्यांचा फोटो आहे. त्याचबरोबर हे सर्व मेडल आपण या ठिकाणी पाहतोय. खाशाबा जाधव सरांचं हे स्केच जे ज्या वेळेला मेडल जिंकून आले त्यांचा जो रूपवान असा हा फोटो स्केच केलेला आहे एका चित्रकाराने, जो ज्या वेळेला पहिलं वैयक्तिक स्वरूपाचं मेडल मिळाल्यानंतर त्यांची ही वेशभूषा आणि त्यांचं हे रूप या ठिकाणी ज्या आर्टिस्टनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हीच त्यांची खुर्ची की ज्या खुर्चीत ते बसायचे. 1984 साली त्यांचं दुःखद निधनापूर्वीपर्यंत ते ह्या ठिकाणी होते. अपघाती निधन झाल्यानंतर त्यावेळी झालं आणि मृत्यूपश्चात त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. त्यांचा सन्मान नंतर बऱ्याच उशिरा करण्यात आला, पण भारत सरकारने त्याचं योगदान निश्चितच मानलेलं आहे. हा पूर्ण परिसर, हा त्यांचा हॉल, त्याचबरोबर हे सगळे ट्रॉफी, काही जे संपादकांनी लिहिलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. लेख त्यांच्या मांडलेले आहेत. खाशाबा जाधवांची उपेक्षा पण झाली असं वाटतंय लोकांना. खाशाबा जाधव सरांच्या नावाने अष्टपैलू खेळाडूला पुरस्कार जे पुणे विद्यापीठाने सुरू केला त्याच्याविषयी पण आहे. क्रीडा संकुलाला सरांचं नाव देण्यात आलंय असं पण आहे. जग जेत्याचे चिरंतन स्मारक होणार या संदर्भातली पण बातमी या ठिकाणी दिसते आपणाला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या दर्जाचं त्यांचं काम आहे आणि जनमानसात ही भावना निश्चितच प्रेरक आणि उत्प्रेरक आहे. आज त्यांचे चिरंजीव हे सातारा परिसरामध्ये असल्यामुळे भेट होऊ शकत नाही, परंतु या ठिकाणी हे त्यांचे चिरंजीव रणजित जाधव सर, त्यांचा हा युवा रणजित जाधव सरांचा हा फोटो. तर त्यांना अनेक पुरस्कार अनेक पदकं मिळाली, परंतु जी भारताच्या विकासाला जी प्रेरणा देण्याची क्षमता त्यांनी ठेवलेली आहे, त्या क्षमतेमध्ये रूपांतर होण्यासाठी जनतेने अजून एक्साइटमेंट, अजून मोटिवेशन या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे. निर्माण होण्यासाठी अनेक योजना, अनेक उपक्रम या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. आणि तरच हे जे मेडल मिळवलंय त्याचं रूपांतर, आज 6 मेडल ऑलिम्पिकमध्ये मिळालेले आहेत आणि ह्या 6 मेडलचे 60 आणि 600 मेडल होण्याची क्षमता जाधव सरांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि गावचे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की गावचा हा रोड दिसतोय. साध्या शहरात राहून, खेडेगावात राहून ऑलिम्पिक मेडल मिळू शकतं असं आपणाला खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. आणि हे आश्चर्य या ठिकाणी खाशाबा जाधव सरांनी घडवलंय. तुम्हाला या ठिकाणी वीटभट्टी वगैरे अशा स्वरूपाचं हे परिसर दिसतोय. आणि निश्चितच चांगल्या दर्जाचं या ठिकाणी सरांचं योगदान हे भारतीय युवक, भारतीय जे बालक हे निश्चितच योगदान प्रेरक ठरवल्याशिवाय राहणार नाही. अनेक मेडल या ठिकाणी मिळवण्याची क्षमता महाराष्ट्र, भारत आणि भारतातील या अशा खंडातील युवक दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने मी आशा व्यक्त करतो. आणि सरांच्या या स्मृतीला निश्चितच हे मानवंदना ह्या विजिटच्या रूपाने देतोय. धन्यवाद. या ठिकाणी ही श्री छत्रपती उदयनराजे मित्र मंडळ समूह व सातारा जिमखाना
आपले सहर्ष स्वागत करत आहेत. अशा पद्धतीचा हा बोर्ड या ठिकाणी शाहू स्टेडियम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सातारा जिल्ह्यातील सन्माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय उदय जोशी सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सातारा जिल्हा म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि भारताचं हे आदराचं स्थान या ठिकाणी आहे. जे 1952 साली हेलसिंकी या ठिकाणी भारताला पहिलं वैयक्तिक स्तरावरचं मेडल मिळालं. हॉकीमध्ये अनेक मेडल मिळाली, परंतु वैयक्तिक स्तरावरती सर्वसामान्यांच्यातून असं ऑलिम्पियन घडण्याची प्रक्रिया पिचड यांच्यानंतर ही प्रथमच होती वैयक्तिक स्तर. तर या ठिकाणी आपण खाशाबा जाधव सरांच्या नावाने या ठिकाणी कोणत्या ऍक्टिव्हिटी ह्या प्रशासकीय लेवलला राबवल्या जातात याची माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, खाशाबा जाधव सरांच्या नावाने कोणकोणत्या प्रशासकीय ऍक्टिव्हिटी चालतात? सातारा जिल्ह्यामध्ये ऑलिम्पिकचा प्रथमच वैयक्तिक मेडल म्हणजे भारतीय क्रीडापटूंनी मिळवणे हा मान पहिल्यांदाच साताऱ्याला मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रीय स्तरावरती विजेते खेळाडू आहेत, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक ज्यांना मिळतो तर त्यांना खाशाबा जाधव यांच्या नावाने आम्ही सन्मानित करतो. त्यांना ट्रॅकसूट प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात येते खाशाबा जाधवांच्या जन्मदिनी. त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीने देखील कैलासवासी खाशाबा जाधव यांच्या नावाने कुस्ती स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जाते. तसेच खाशाबा जाधवांच्या जन्मगावी आपण कैलासवासी पैलवान खाशाबा जाधव यांच्या नावाने एक कुस्ती संकुल उभारतोय. त्याला शासनाची मंजुरी देखील मिळालेली आहे आणि 1.5 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे. तर त्या प्रकल्पाअंतर्गत त्या ठिकाणी कुस्तीचं प्रशिक्षण केंद्र अद्ययावत असं सुरू आपण करतोय. ही प्रक्रिया आता निविदाच्या स्टेजला आहे. निविदा झाल्या की त्या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामाला कैलासवासी खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल. हे असे 3 प्रोजेक्ट आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये 2 प्रोजेक्ट आपण या सातारा जिल्ह्यामध्ये राबवतो. निश्चितच सर, या ठिकाणी पुणे परिसरात सुद्धा तुमच्या नावाने चांगल्या दर्जाचं काम झालंय आणि शासनाला खरं तर या सातारामध्ये पण या दृष्टीने क्रीडा क्षेत्राची प्रगती व्हावी या दृष्टीने तुमची नेमणूक करण्यात आली आणि तुम्ही निश्चितच या ठिकाणी खाशाबा जाधव सरांचं योगदान योग्य साथ तुम्ही द्याल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू सर. या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा. त्याचबरोबर हे शाहू स्टेडियम या ठिकाणी दिसतंय. वेगवेगळ्या जे काही स्पर्धा या आहेत कार्यालय संस्थांचे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. असं हे मोठं स्टेडियम आणि ह्याचा परिचय बास्केटबॉल त्याचबरोबर इतर खेळ या ठिकाणी दिसत आहेत. संकुल, संकुलाचं एक गेट.